जेव्हा गुरु समोर असतो उभा किंवा एखादा गाईड असतो, त्याशिवाय आपण ते शिकणं किंवा ते यश पादग्रंथ करणं हे खूप अवघड आहे. त्यामुळे ही कला जी आहे ती कायम टिकणं, त्यासाठी शिक्षण गुरुच्या समोर घेणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्वतःचं वेगळं काहीतरी करण्यापेक्षा इतके वर्ष की आपण सगळे सद्गुरू संगीत विद्यालयाशी जोडले गेलेलो आहोत. आपण सद्गुरू संगीत विद्यालय या नावानेच एक आपण दुसरी शाखा सुरू करू असं फक्त आम्ही सरांना एक नुसती कल्पना दिली, तर सर लगेच तयार झाले की आपण इथे वेंगुर्लेला जागा चांगली आहे, तबलापेटीचं शिक्षण तिकडे नाही आहे, कायम सगळ्यांचे आशीर्वाद असू दे एवढंच म्हणून मी 2 शब्द संपतो. शुभेच्छा देतो तिघांना पण. खूप मेहनत करतायत मुलं. आमची 2 मुलं आहेत, ही आमची सून आहे विष्णू महेश. त्या 3 रूपात या ठिकाणी नीरज आहे, मंगेश आहे आणि आता भास्कर पण आहे. प्रेम जे आहे ते ह्या विद्यार्थी कलावंतांना दाद देणारी भूमी आहे आणि अशा ठिकाणी आज क्लासेस चालू होतात. हे वेंगुर्लेकरांसाठी परवडी आहे. मंगेश मेस्त्रीचं नाव देशामध्ये नाव आहे, म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळाले म्हणजे विशारद मध्ये, म्हणजे खरंच संगीत विद्यालयाचं नाव काय विद्यालय चालू करते सद्गुरू संगीत विद्यालयाच्या अंडर त्यामुळे काही हरकत नाही. आणि त्यासाठी सातत्याने तुम्हाला तिथे हजर राहा, खास करून शास्त्रीय तो पुढे कसा नेता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करा. ज्याप्रमाणे स्वतंत्रपणे आम्हाला त्यांनी आमच्या चुका दाखवून दिल्या, शिकवलं, त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करू सगळ्यांना शिकवण्याचा. आणि सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की विषय ही आमची सुरुवात आहे, याच्यानंतर आम्हाला खूप काही अजून करायचं आहे संगीत विषयामध्ये. मग आम्ही आमचंही शिक्षण चालू ठेवून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करू.